नमस्कार मंडळी, मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा. चला तर मग आपण साहित्य बघून घेऊ. इथं मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 चमचा गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा इलायची पावडर. आता मी ही डाळ 4-5 तास मी भिजवून घेतली आहे. चला तुम्हाला दाखवते. आता ही डाळ आपली फुगून डबल झाली आहे, फुलून डबल झाली. आता आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक एकदम रवेदार काढून घ्यायची. हे बघा, तुम्हाला दाखवते, बघू शकता, एकदम अशी रवेदार मी मिक्सरमध्ये ही डाळ काढून घेतली. आता आपण हलव्यासाठी लागणारी चाचणी तयार करून घेऊ. इथे मी 2 वाटी पाणी घेते. 2 वाट्या पाणी घ्यायचंय. आणि 1 वाटी साखर घ्यायची. आपण जी मोजून घेतली साखर, ती 1 वाटी साखर घालायची याच्यात. आता ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचंय आणि फक्त 1 उकळी काढून घ्यायची आपल्याला आणि गॅस बंद करायचा. आता आपला पाक तयार होतोय. आपण इकडं तोपर्यंत कढई ठेवली गरम करायला. त्याच्यामध्ये तूप घालायचंय. 1-2 चमचे तूप ठेवतेय मी बाजूला. तूप चांगलं विरघळलं की याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं 1 चमचा. पिठाने काय होईल, आपला हलवा चिटकणार नाही. आता याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. आता हे थोडंसं पीठ फुलायला लागलं की याच्यामध्ये लगेच आपल्याला ही वाटलेली डाळ टाकून घ्यायची आहे. आता ही प्रोसेस आपल्याला एकदम कमी गॅसवरच करायची. तर सगळं एक असं मिक्स एकजीव करून घ्यायचं याला. पूर्ण ही डाळ तूप शोषून घेईल. तर पूर्ण एकसारखं आपल्याला चमचा हे चालूच ठेवायचं आहे. एकसारखं हलवत राहायचंय. पूर्ण तूप ऑब्झर्व करून घेतलंय डाळीने, बघू शकता. आता डाळ आहे ना, तर मोकळी मोकळी व्हायला सुरुवात झाली. तुम्हाला दाखवते मी 2-3 वेळेस.
आता हे उरलेलं तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. परत मिक्स करून एकसारखं हलवत राहायचंय आपल्याला. या हलव्याला वेळ लागतो, पण खायला एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट लागतो. आता ही डाळ मोकळी मोकळी झाली. याच्यामध्ये आपल्याला जे मी बदामचे काप करून घेतले ते पण याच्यात टाकायचे आणि परत 5 मिनिटं परत याला हलवत राहायचंय. एकदम सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची. एकदम मोकळी मोकळी झाली आहे डाळ. एकदम सोनेरी मस्त रंग आलाय. बघू शकता एकदम मोकळी मोकळी झाली. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी आपलं पाक टाकून घ्यायचा आहे. तर पाक टाकताना गॅस बंद करायचा कारण अंगावर उडू शकतो. खूप गरम आहे. जसं जसं पाक मुरत जाईल तसं तसं हा हलवा एकदम मोकळा मोकळा होत जाईल. आता विलायची पावडर टाकायची आणि असंच थोडंसं तूप सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. असं हलवा तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊ. एकदम मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट हलवा आपला तयार झालाय. पूर्ण मला अर्धा तास लागलाय हलव्याला. एकदा करून बघा, खाऊन बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी धन्यवाद.